आणि एक मोठी बातमी बघूयात। नाशिकच्या टीसीएस प्रकरणामधली ही अपडेट येते। शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन या दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली। शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन या दोघांनाही 5 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे 11 मे पर्यंत न्यायालयानं या दोघांनाही पोलीस कोठडी सुनावलेली आहे। नाशिकच्या टीसीएस प्रकरणामधले काही अपडेट्स आपण जाणून घेतोय। एकीकडे निदा खान हिला लवकरच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्याच वेळेला टीसीएसच्या प्रकरणामधले जे आरोपी आहेत शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन या दोघांना देखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यामुळे पुढचे 5 दिवस आता या प्रकरणाचा पोलीस कसून तपास देखील करतील। 11 मे पर्यंत या दोघांनाही पोलीस कोठडी असणार आहे। तर नाशिकच्या टीसीएस मधल्या धर्मांतराचं प्रकरण सोबतच आर्थिक गैरव्यवहार आणि महिलांवरच्या लैंगिक अत्याचाराचं हे प्रकरण आहे। या प्रकरणामध्ये 2 आरोपींना आता 5 दिवसांची पोलीस कोठडी असेल।